जय जय स्वामी समर्थ। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता। त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती। वर्षभर कष्ट करूनही त्याच्या घरात 2 वेळचे अन्न मिळणे कठीण व्हायचे। पत्नी, 2 लहान मुले आणि वृद्ध आईवडील यांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती। एक वर्ष दुष्काळ पडला। विहिरी आटल्या, पिके वाळून गेली आणि गावातील अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले। गणू दिवसरात्र चिंतेत बुडाला। आता माझ्या कुटुंबाचं काय होणार हा प्रश्न त्याला सतावत होता। एका संध्याकाळी गावातील एक वृद्ध माणूस त्याला म्हणाला, बाळा, संकटात माणूस हार मानत नाही। श्रद्धेने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कर। त्या दिवसापासून गणू रोज पहाटे उठून दिवा लावू लागला आणि मनापासून जप करू लागला। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। काही दिवसांनी त्याला एक विलक्षण स्वप्न पडले। एका तेजस्वी संताने त्याला शांत आवाजात सांगितले, भिऊ नकोस, मेहनत सोडू नकोस, योग्य वेळी फळ मिळेल। दुसऱ्या दिवशी गणू पुन्हा शेतात गेला। जरी जमीन कोरडी होती तरी त्याने आशा सोडली नाही। काही दिवसांनी काळे ढग जमू लागले। पाऊस कोसळला। कोरडी जमीन पुन्हा हिरवीगार झाली। हंगाम संपता संपता भरघोस पीक आले। कर्ज फेडले गेले। घरात आनंद परतला। पण गणू म्हणाला, हा चमत्कार नसून श्रद्धेने मला धैर्य दिले। त्या धैर्यामुळे मी मेहनत सोडली नाही। त्या दिवसापासून गावातील अनेक लोक संकटात चण्याऐवजी श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक परिश्रम यांचा मार्ग स्वीकारू लागले। या कथेचा संदेश असा आहे की जीवनात संकटे येतात, पण श्रद्धा, चांगले कर्म आणि अखंड प्रयत्न यामुळे माणसाला पुढे जाण्याची शक्ती मिळते। अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।